नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। त्या पवित्र पोर्टलच्या संदर्भात आहेत आणि शिक्षक भरतीच्या संदर्भाने प्रत्येक अभियोग्यताधारकासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ही एक प्रकारची गुड न्यूज आहे। कारण शिक्षक भरतीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे अपडेट आलेले आहे जी की 2017च्या अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणीच्या आधारे जी पदभरती झाली होती त्यामध्ये अशा प्रकारची अपडेट नव्हती, परंतु 2022च्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या अंतर्गत जी पोर्टलला भरती सुरू आहे यामध्ये ही अपडेट नव्यानेच ॲड करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा हा अभियोग्यताधारकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। कारण अपात्र गैरहजर ज्या विद्यार्थ्यांचं एकास एक याप्रमाणे विदाऊट इंटरव्ह्यू या लिस्टमध्ये नाव होतं आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे त्यांनी जे विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा प्रिफरन्स लॉक केले होते तर त्यांना ते अनलॉक करण्याची संधी यामध्ये देण्यात आलेली आहे। याचा फायदा हा ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार कमी मार्क्स आहे त्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। कारण ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झाले ते विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूसाठी पात्र असतील, परंतु पुढच्या त्यांच्या प्रोसिजर असणार त्यामध्ये इंटरव्ह्यू आहे, डेमो आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे। या प्रोसिजर ज्या विद्यार्थ्यांना या पुढच्या प्रोसिजरमध्ये भागच घ्यायचा नाही तर अशा विद्यार्थ्यांचं देखील नाव विथ इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये असणार आणि त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की आपण या भरतीमधून जर आपलं सिलेक्शन झालेलं आहे आणि आपण ह्या प्रोसिजरमधनं या ठिकाणीच बाहेर पडावं त्यांच्यासाठी पोर्टलवरती टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याचा फायदा हा ज्यांचे मार्क्स कमी आहे त्या अभियोग्यताधारकांना भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे। आता ही संधी या 3 दिवसामध्ये त्यांना हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे। 3 दिवसाच्या मुदतीमध्ये हे चेंजेस करायचे आहेत आणि त्यानंतर 1-2 दिवसाची तारीख यामध्ये वाढवली पण जाऊ शकते किंवा नाही पण, आणि नंतर मात्र विथ इंटरव्ह्यूचा राऊंड काही झालं तरी पुढच्या आठवड्यामध्ये मात्र नक्कीच लागेल। आता ही जी अपडेट आहे ती पाहूया आपण की मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत। अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत। शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील, असं पोर्टलवरती नोटिफिकेशनमध्ये देखील सांगण्यात आलं होतं की ज्या इयत्तेसाठी विद्यार्थ्याचे सिलेक्शन झालं ती इयत्ता सोडून त्याच्या पुढच्या इयत्तेसाठी असा विद्यार्थी पात्र असेल। उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटातील अर्ज करावयाचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल। म्हणजे 2022च्या अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणीमधनं पुन्हा त्याच गटासाठी असा विद्यार्थी पात्र नसणार। पुढे येणाऱ्या पुन्हा टेटमधून ते विद्यार्थी त्याच गटासाठी पात्र होऊ शकतात, परंतु याच गटामधून याच अभियोग्यता चाचणीमधनं पुढच्या गटासाठी असे विद्यार्थी पात्र असतील, अशी सूचना देखील पोर्टलला प्रसिद्ध करण्यात आली होती। हा नियम त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। आता मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा 2 प्रकारच्या पदभरती होतात। तर पदभरतीतील 2 स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत। त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। याचे 2 राऊंड लावण्यात आलेले आहेत। एक विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लावण्यात आला आणि त्यानंतर दुसरा राऊंड हा कन्वर्टेड राऊंड लावण्यात आला होता। आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावायची आहे। दोन्ही निवड प्रकाराच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत। जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होणार आहे। पोर्टलवरती सेल्फ सर्टिफिकेशन करताना विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 स्वतंत्र प्रिफरन्स लॉक करण्याची संधी होती। जे विथ इंटरव्ह्यू होते त्याच्या 2 याद्या लागल्या या ठिकाणी, कन्वर्टेड राऊंड आणि मेन राऊंड। आता विथ इंटरव्ह्यूच्या देखील सेम प्रोसिजर पुढे चालू राहील, परंतु त्याआधी या विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे की उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत 11/2/2024 रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे।
फेब्रुवारी 2024मध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहे। यावेळी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2022 दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले। अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील। यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना संधी नाहक हिरावल्या जातील। यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटासाठी पदासाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक 28/7/2024 अन्वये मान्यता दिली आहे। आता मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस दिलेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदासाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येतील। यासाठी ज्या उमेदवारांनी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झाली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होताना इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे। म्हणजे तो टॅब या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे की तुम्ही इच्छुक आहात की नाही असेल तरच तुम्ही पुढच्या टॅबवरती क्लिक करून पुढे जायचं आहे, नसेल तर तुम्ही नाही हा पर्याय जर सिलेक्ट केला तर त्याच ठिकाणी भरतीमधनं तुम्ही आता या ठिकाणी तुमची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे। आता ज्यांचं सिलेक्शन झाले आहे, जवळच्या जिल्ह्यात सिलेक्शन झालेलं आहे, ट्रॅव्हलिंगसाठी जवळ आहे, असे विद्यार्थी तर यामधनं नक्कीच बाहेर पडू शकतात, त्यांची प्रक्रिया या ठिकाणी थांबू शकते। आणि ज्यांना पुढच्या वर्गासाठी चान्स घ्यायचा आहे ते मात्र पोर्टलला पुढच्या दिशेने जाऊ शकतात। तर जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शवणार नाही अशा उमेदवारांचे फेब्रुवारी 2024मध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे यामध्ये पर्याय हा निवडायचाच आहे, कारण जर तुम्ही काही केलं नाही तर पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। सदरची सुविधा दिनांक 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीसाठी उपलब्ध राहील। आता 3च दिवसांचा कालावधी यामध्ये देण्यात आलेला आहे। 12, 13, 14 आणि 15 4 दिवसांमध्ये उमेदवारांना हा टॅब ह्या गोष्टीवरती विचार करायचा आहे आणि जे काही आहे तो डिसिजन घ्यायचा आहे। वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होतील। मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही, त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना संधी मिळेल। निश्चितच, कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी लागलेली आहे, तर हे विद्यार्थी पुन्हा मुलाखतीसह या पर्यायात आले तर त्यांच्या खालचा जो कट ऑफ आहे म्हणजे त्यांच्या खालचे मार्क्स असणारे विद्यार्थी त्यामध्ये अडकले जाणार। पण जर तुम्ही जाणार आहात, पुढे प्रोसिजर करणार आहात तरच यामध्ये प्रिफरन्स पुढच्या गोष्टी केलेल्या बऱ्या, नाहीतर तुम्ही या ठिकाणी स्टॉप करू शकता, जेणेकरून बाकीच्या अभियोग्यताधारकांना या ठिकाणी संधी मिळेल आणि त्यांना चान्स मिळेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तुमचं तर ऑलरेडी त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, मग तुम्ही अजून ज्या ठिकाणी तुम्ही जाणारच नाही त्या ठिकाणची जागा अडवून काहीच उपयोग होणार नाही। उलट जे अभियोग्यताधारक त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात अशा विद्यार्थ्यांची वाट त्या ठिकाणी तुमच्यामुळे बंद होईल। तर असं करू नका। जर तुम्ही पुढे राऊंडमध्ये सहभाग घेणार असाल तरच जा, कारण सहजासहजी नाही आहे या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू लिस्ट लागलेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे, परंतु विथ इंटरव्ह्यूसाठी त्याचा डेमो असणार, इंटरव्ह्यू असणार, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार, पुढची प्रोसिजर असणार। ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला पडायचंच नसेल तर त्यांनी या ठिकाणी प्रोसिजर थांबवावी, जेणेकरून बाकीच्या अभियोग्यताधारकांना मुलाखतीसह या पर्यायात जास्तीत जास्त संधी या ठिकाणी निर्माण होतील आणि उपलब्ध होतील आणि याचा परिणाम जागा रिक्त राहणार नाहीत, अभियोग्यताधारकांची त्या ठिकाणी जॉईनिंग होईल। त्यानंतर मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील। न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। अशा प्रकारे या ठिकाणी कॅन्डिडेट्सला सूचना आलेल्या आहेत। जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूजसाठी पुढे
पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही या प्रकारचा पर्याय निवडा आणि पुढे जा, अन्यथा ऑप्टिंग आउट या ठिकाणी होऊ शकता. तुम्हाला इन जायचं आहे की आउट व्हायचं आहे हे तुम्ही ठरवा. परंतु जर तुम्ही कुठल्याही या पुढच्या प्रोसिजरमध्ये भाग घेणार नाही आहात आणि फक्तच ऑनलाईन त्या पद्धतीने तुम्ही टिक करणार असाल तर तुम्ही कुठल्याच चांगल्या अजून जॉईंट होऊ शकणाऱ्या इच्छुक उमेदवारांची जागा अडवताय एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे नको असेल तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका. सरळ सरळ ऑप्टिंग आउट व्हा आणि पुढच्या प्रोसिजरसाठी बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी द्या. ज्यांना आता पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी एस या टॅबवरती क्लिक करायचं आणि पुढची प्रोसिजर करायची, आणि ज्यांना या प्रोसिजरमधनं बाहेर पडायचं आहे त्यांनी या ठिकाणी नो करायचं आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठीची. आता यामध्ये पहिल्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की 2 प्रकारचे राऊंड या ठिकाणी लावण्यात आले होते 25/2/2024ला आणि 25/6/2024ला गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की जाहिरातीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील बिंदू अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारातून भरण्यात यावेत. या तरतुदी विचारात घेऊन रिक्त राहिलेल्या पदांबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांसाठी सदर पदे खुल्या प्रवर्गातील रूपांतरित केल्यानंतर पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे आवश्यक आहे. स्पष्ट उल्लेख आहे, प्राधान्यक्रम घेणे आवश्यक आहे, म्हणजे प्रिफरन्स पुन्हा लॉक करायच्या आहेत. आता तिसरा मुद्दा आहे माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभागाने जे सर्व माध्यमांशी राखून ठेवलेली तसेच भूकंपग्रस्त व समांतर आरक्षणातील पदे वगळून, म्हणजे माजी सैनिक आणि भूकंपग्रस्त यांच्या जे आरक्षण आहे ती पदे वगळून उर्वरित रिक्त पदे समांतर फेरीतून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. चौथा मुद्दा देण्यात आलेला आहे पदभरतीसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील. कारण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. तुम्ही कोणत्या आरक्षणामध्ये कोणत्या कॅटेगरीत मोडता आणि नंतर तुमचा विषय काय आहे या पदांचा तपशील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी माध्यम खूप महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना संबंधित व्यवस्थापनांची मूळ जाहिरात, त्यानंतर विविध फेरीमध्ये शिफारस करण्याबाबत आलेली पदे, त्यानंतर सद्यस्थितीत पदभरतीसाठी उपलब्ध असलेली रिक्त पदे यांचा विचार घेऊन प्राधान्यक्रम नोंद करावेत. महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की तुम्ही प्राधान्यक्रम नोंद करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे हे या पॉईंट 4थ्या नंबरमध्ये नमूद केलेलं आहे. नंतर 5वा पॉईंट दिलेला आहे उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी पोर्टलवरती 1/9/2023 आणि 5/2/2024 या वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचनांचे अवलोकन करून प्राधान्यक्रम लॉक करावे. कारण त्या संबंधीच्या सूचना ह्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. भरपूर मोठी PDF आहे ती. उमेदवारांना त्यांचे लॉग इनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी 12/7/2024 ते दिनांक 12/7/2024 या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे. तर या ठिकाणी डेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक 12/7/2024 ते दिनांक 12/7/2024 या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीत लॉक करणार नाहीत असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदासाठी विचारात घेतले जाणार नाही. हा 12/7/2024 ते 15/7/2024 असा असेल. कारण दुसऱ्या न्यूज बुलेटिनमधल्या नोटीसमध्ये 12/7 ते 15/7 ही डेट दिलेली आहे ऑप्टिंग आउट करण्यासाठी. तर या ठिकाणी देखील प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी पोर्टल तेव्हाच रनिंगमध्ये असेल. 12 ते 15 ही तारीख असेल. परंतु यावरती देखील पुन्हा एखादी नोटीस येऊ शकते. कदाचित मुदतवाढ यामध्ये मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी किंवा नाही पण मिळणार. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. प्राधान्यक्रम जनरेट करणं, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी खाली ईमेल ID दिलेला आहे त्यावरती संपर्क साधायचा आहे. म्हणजे उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीमध्ये शिक्षकांना ह्या
पुन्हा प्रिफरेन्स जनरेट करून ब्लॉक करायचे आहेत ह्या 4 ते 5 दिवसांमध्ये. त्यामुळे ऑप्टिंग आउटच्या सुविधेमुळे बऱ्याच अभियोग्यताधारकांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे. कारण रिक्त राहण्याच्या ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी भरून निघतील, जेणेकरून अभियोग्यताधारकांना जास्तीत जास्त संधी मिळेल आणि बऱ्याच प्रमाणात याचा जागेंवरती हा परिणाम होईल. कारण भरपूर विद्यार्थी असतात असे, त्यामध्ये बऱ्याच अभियोग्यताधारकांना याचा फायदा होणार आहे. निश्चितच ही सर्वांसाठी खूप चांगली गुड न्यूज आहे. आणि त्यामधला तिसरा मुद्दा म्हणजे आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल. तर 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ऑप्टिंग आउट आणि उर्दू माध्यमासाठी प्रिफरन्स जनरेट करून लॉक करण्याची संधी यामध्ये दिलेली आहे. 15 तारखेनंतर कदाचित यामध्ये 2 ते 3 दिवसाची डेट पुन्हा एक्सटेंड होऊ शकते किंवा नाही पण. त्यामुळे 17-18 तारखेच्या नंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या मंथ एंडपर्यंत विथ इंटरव्ह्यूची लिस्ट ही निश्चितच लागलेली असेल. सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामध्ये जागा तर निश्चितच जास्त विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. आता जागा वाढणार नाहीत, परंतु अभियोग्यताधारक इकडे जॉईन झालेत तेवढे अभियोग्यताधारक इंटरव्ह्यूसाठी तर निश्चितच कमी होणार. कारण त्यांची जॉईनिंग ऑलरेडी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झालेली आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे विथ इंटरव्ह्यूसाठी एवढे अभियोग्यताधारक या ठिकाणी कमी होणार आणि ऑप्टिंग आउटमुळे पुढे त्या विद्यार्थ्यांच्या ज्या जागा अडल्या जातील अशी शक्यता होती, तर ते विद्यार्थी या ठिकाणी अजून कमी होतील. त्यामुळे जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारे चांगली गुड न्यूज आहे. आणि ह्या महिन्याच्या आतमध्येच विथ इंटरव्ह्यूसाठीची मेरिट लिस्ट देखील प्रसिद्ध होईल. अशा प्रकारच्या खूप महत्त्वाच्या गुड न्यूज या प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत.